Preview. Preview. जय भीम. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मी पहिल्यांदा आपल्या समस्त आंबेडकरी जनतेला आणि या देशातल्या तमाम जे बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करत आहेत आणि जे बाबासाहेबांवरती श्रद्धा ठेवत आहेत त्या सर्वांना बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. मी आपल्याला सांगू इच्छितो की 2024 लोकसभा इलेक्शनमध्ये अमरावतीमधून मी उमेदवार आहे. आज या अमरावतीचा ज्या पद्धतीनं भकास झालेला आहे, खरं म्हणजे अमरावती हे शहर हे विदर्भातलं एक नंबरचं शहर आहे. अख्ख्या जगामध्ये संत्र्याच्या मुळे हे जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर या इथे अनेक प्रकारचं म्हणजे पाणी उपलब्ध असल्यामुळे MIDC अत्यंत चांगली डेव्हलप होऊ शकते. पण दुर्दैवानं आज MIDC मध्ये अनेक मोठे कारखाने बंद होत चाललेले आहेत. 17 उत्पादक शेतकरी आत्महत्या करत आहे. या इथं IT सेक्टर नसल्यामुळे इकडच्या मुलांना मुंबई बाहेर म्हणजे या अमरावती बाहेर जाऊन मुंबई, पुणे, नागपूर आणि वेगळ्या ठिकाणी हे शहर सोडून जावं लागतं. ही जी नामुष्कीची गोष्ट आहे ही कुठं तरी थांबवण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं या अमरावतीचा विकास करण्यासाठी आपण पाहतो आज मेळघाटमध्ये काय आहे, सर्वात जास्त कुपोषणाचे बळी या मेळघाटमध्ये होत आहेत. आज तिकडे आदिवासी मुलांच्या शाळा उड्यावर भरल्या जात आहेत. कसली दळणवळणाची साधनं नाहीये. हे सर्व असल्यामुळं या अमरावतीचा खऱ्या अर्थानं विकास करण्यासाठी एक अत्यंत चांगलं ज्याने काहीतरी करू शकेल अशा पद्धतीचा उमेदवार इथं येणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यासाठी म्हणून मी या इथे उभा आहे. मी या अमरावतीकरांना खात्री देतो, तुम्ही मला साथ द्या, तुम्ही या अमरावतीचा विकास पहा, ही माझी घोषणा असेल. तेव्हा आपल्या सर्वांना या इथं अमरावतीच्या जनतेला माझी हात जोडून विनंती आहे, जाती फक्त लिंग भेद हे पाहण्याऐवजी खऱ्या अर्थानं अमरावतीचा विकास कोण करू शकतो त्याच्या बरोबर राहा आणि येणाऱ्या काळामध्ये अमरावतीला आपण विदर्भातलं एक नंबरचं शहर करूया, अशी आपण खुणगाठ बांधूया. चला आपण सर्वजण एकत्र येऊया आणि खऱ्या अर्थानं अमरावतीला एका वेगळ्या उंचावर घेऊन जाऊया. धन्यवाद. जय भीम. सर्वांना जय भीम. मी अनिल बर्डे, अमरावती जिल्हा रिपब्लिकन सेनेचा अध्यक्ष. मी आज या रोजी अमरावतीच्या लोकसभेमध्ये आमचे नेते सन्माननीय आनंदराजे आंबेडकर साहेब हे निवडणूक लढत आहेत. उच्च शिक्षित आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. या ठिकाणी जेवढे उमेदवार उभे आहेत त्यापैकी सर्वात उच्च शिक्षित हे आनंदराज आंबेडकर आहेत. कारण या अमरावती मतदारसंघामध्ये ज्या विद्यमान खासदार होत्या नवनीत राणा यांना एक फिल्मी अनुभव आहे, परंतु संविधानिक पद्धत ते काय म्हणते, देशाचं संविधान कसं आबाधित ठेवायचं, संसदमध्ये काय बोलायचं हे यांना कळत नाही. तसेच या ठिकाणी महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत बळवंतराव वानखडे यांचा तुम्ही पाहिला आहे काय, ते विद्यमान आमदार आहेत आणि जवळपास 4 वर्षापासून त्यांनी संसदमध्ये विधानसभेमध्ये एकही या ठिकाणी अमरावती जिल्ह्याकरता किंवा किमान त्यांच्या मतदारसंघासाठी सुद्धा एकही प्रश्न त्या ठिकाणी मांडला नाही. त्यामुळं त्या विधानसभेचं नेतृत्व करू शकत नाही तर दिल्लीचं नेतृत्व करणं हे फार त्याच्यासाठी अवघड आहे. म्हणून या ठिकाणी राहिला प्रश्न या आपला विद्यमान आमदार आमच्या ताई यशोमतीताई या आमच्या सन्माननीय नेत्याला पार्सल म्हणतात, कारण त्यांच्या आबाजीचे या संपूर्ण देशावर अनंत उपकार आहेत. ज्या देशाला डॉक्टर आंबेडकरांनी संविधान दिलं त्यांचे ते नातू आहेत आणि त्यांना पार्सल म्हटल्यापेक्षा आपण स्वतःच पार्सला, कारण तुम्ही या गावच्या अमरावतीच्या लेखबाई आहे. तुम्ही लेखीसारखा आम्ही तुम्हाला उचलायला तयार आहे, झेलायला तयार आहे. परंतु यावेळेस आम्ही तुमचा कुठलाही आता विचार करणार नाही. येणाऱ्या विधानसभेमध्ये तुमची साडी चोरी करून तुम्हाला तुमच्या गावी परत केल्याशिवाय राहणार नाही.